तर बंधू खरात हा आउटडोअर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा। महिलांच्या कॉन्टॅक्टसाठी खरात दुसरा मोबाईल वापरायचा। पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये 57 प्लॉट आणि सीए ललित फोपळे त्यामुळे आता वादात सापडलाय। नाशिकमधील भोंदूबाबा खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार आहे। खरातच्या ऑफिसची फॉरेन्सिक तपासणी केली जाते। फॉरेन्सिक टीमनं भक्तांची नोंद असलेली वही जप्त केली, तर पोलिसांकडून सील केलेल्या ठिकाणी पुराव्यांचा शोध सुरू आहे। काळे पडलेले पेढे, काळ्या रंगाची फळं आणि संशयास्पद यंत्र ताब्यात घेतली आहेत। साऊंड प्रूफ काच आणि दरवाजांची तपासणी केली जाते। केबिनमधील आवाज बाहेर जात होता का याचाही शोध सुरू आहे। गुंगी येणारा औषध किंवा पेढे खाऊ घातल्यानंतर भोंदू खरात हा पीडित भक्तांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा। भोंदू खरात भक्तांसमोर एका यंत्राशी बोलायचा आणि त्यानंतर त्या यंत्रातूनही त्याला उत्तर मिळायचं असं काही पीडितांनी सांगितलंय। प्रामुख्यानं ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांसमोर अशोक खरातची ही प्रात्यक्षिकं चालायची। भोंदू खरात आउटडोअर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा। भक्त भोंदूला घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छुक असायचे। जो जास्त पैसे देईल त्याच्यासोबत भोंदू जायचा अशी माहिती एसआयटी तपासातनं उघड झाली आहे। भोंदू खरात महिलांच्या कॉन्टॅक्टसाठी दुसरा मोबाईल वापरायचा अशी माहिती समोर आली आहे। भोंदू खरातनं महिलांचे नंबर वेगवेगळ्या नावानं सेव्ह केले होते। याआधी एसआयटीकडनं खरातचे 2 मोबाईल्स जप्त करण्यात आलेत। पुण्यातील अशोक खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 57 प्लॉटमध्ये रो हाऊस खरेदी केली आहे। त्यामुळे खरातचा सीए ललित पोफळेकडे संपत्ती आली कुठून याची चर्चा सुरू झाली आहे। शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी भोंदू खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकरांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरातसह पत्नी कल्पना खरात, मध्यस्थी अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे अशा 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। तर अरविंद बावके आणि किरण सोनावणेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ती जमीन 5 स्टार हॉटेल लाईनला आहे, 4 एकर 7 गुंठे। तर त्यामध्ये त्यांनी मला जे पैसे दिले त्या पैशामध्ये आता मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे। त्यामध्ये त्या रकमेचे मला फक्त त्यामधून निम्मे पैसे आलेले। 4 एकर जमीन देऊन ती खरेदी केली। त्या आमचं म्हणणं एवढंच आहे का आम्हाला आमची जमीन परत मिळावी।